नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी पाऊल यूट्यूब चॅनल। आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, राम मंदिराचा विषय तसा फारसा मोठा नाही, कारण हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अनेक राम मंदिरे आहेत, परंतु श्री क्षेत्र अयोध्येतील राम मंदिराचा विषय निघाला तर आपल्याला आपलं काळी चरचर कापल्याची जाणीव होते। आस्थेचा विषय असता तर या राष्ट्रामध्ये कुठेही शेकडो एकर जमिनीवर श्रीराम मंदिर बांधले असते आणि त्या ठिकाणी रामाची पूजा अर्चा केली असती, परंतु या मंदिरासाठी फक्त अयोध्याच का आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ। अयोध्येमध्ये श्रीरामांचा जन्म झाला, त्यांचे वंशज देखील त्या ठिकाणीच वाढले, अशा या पवित्र भूमीत श्रीरामांचे एक मंदिर असावे अशी हिंदूंची धारणा। भगवान सर्वत्र आहे अशी देखील हिंदूंची धारणा आहे, परंतु अयोध्येसाठीचाच अट्टहास का आणि कशासाठी? आज हिंदू राम मंदिराचा विचार करत असेल तर तो म्हणजे बाबरी ढाच्याचे पतन 1992 पासूनचा लढा। परंतु खरंच विचार केला तर हा लढा खरोखर 1992 पासूनचा आहे का? तर नाही, हा लढा शेकडो वर्षापासूनचा आहे आणि लाखो राम भक्तांचे बलिदान देखील आहे। धार्मिक मान्यतेनुसार हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामचंद्र यांचे पुत्र कुश यांनी शरयू नदीच्या तटावर भव्य अशा श्रीराम मंदिराचे निर्माण केले आणि तेच हिंदूंचे मुख्य श्रद्धास्थान आणि हीच अयोध्या नगरी या ठिकाणी हिंदूंचे मुख्य असे श्रद्धास्थान आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी फक्त बाबर हाच इस्लामी आक्रांत आला असं नाही, तर या ठिकाणी अनेक इस्लामवाद्यांची वक्रदृष्टी होती। त्यातील पहिला प्रयत्न झाला तो 1440 साली आणि तो प्रयत्न केला महमूद शाहने, परंतु त्यामध्ये काही त्याला यश आले नाही। राजा सुहेल देवने त्याचा वाटेतच खात्मा केला। त्यानंतर अनुक्रमे श्रीराम मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी 76 वेळा महायुद्ध झाली आणि यामध्ये अनेक संत महंत आणि रामभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। बाबर म्हणजे इस्लामवाद्यांचा कट्टर पुरस्कर्ता। वाटेत अनन्यसाधारण अत्याचार करत तो मेवाडला येऊन पोहोचला आणि मेवाडमध्ये राणा सांगने त्याचा कट्टर असा धुराळा उडवला। तब्बल 3 वेळा राणा सांगकडून बाबराला धूळ खावी लागली। त्यानंतर तो सोडाच्या भावनेने अयोध्येकडे पळत सुटला आणि तो खूप अपमानित झालेला होता। सोडाची भावना कुठेतरी शमवणे त्याला गरजेचे वाटू लागले। या काळामध्ये बाबराच्या सैन्याचे मनोधैर्य खचले होते। या अशा काळामध्ये एखादा विजय हवा म्हणून बाबराने आपल्या सैन्यासहित अयोध्येवर आक्रमण केले आणि तत्कालीन अयोध्येची व्यवस्था नष्ट करून अयोध्येच्या गादीवर बसला। यावेळी अयोध्येची गादी ही श्यामानंद महाराज यांच्या अधीन होती। श्यामानंद महाराज म्हणजे आध्यात्मिक वारसा असलेले गुरु। श्यामानंद महाराज यांची ख्याती ऐकून 2 कट्टर इस्लामवादी त्यांचे शिष्य बनले। हे दिसायला वरवर महाराजांचे शिष्य होते, परंतु श्रीराम मंदिर नेहमीच त्यांच्या डोळ्यात सलत होते। त्यानंतर या इस्लामवाद्यांनी संगनमत केले आणि राम मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मृत मुसलमानांना दफन करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू या जागेचे कब्रस्थानामध्ये रूपांतर झाले। त्यानंतर या दोघांनी बाबराची भेट घेतली आणि हे राम मंदिर नष्ट करून या ठिकाणी मस्जिद बनवण्याची इच्छा बाबराकडे व्यक्त केली। बाबर याआधीच सुडाने पेटला होता आणि त्यामध्ये या कट्टर इस्लामवाद्यांची आणखीन एक भर पडली। शिष्यांचे हे कारस्थान पाहून श्यामानंद महाराज व्यथित झाले। त्यांनी तत्काळ या काळ्या प्राशनातील मूर्ती शरयू नदीमध्ये विसर्जित केल्या आणि ते अज्ञातवासात निघून गेले। त्यांनी जाताना मंदिराच्या द्वारावर 5 ते 6 रक्षक ठेवले, परंतु जलाल खानने या रक्षकांची हत्या केली आणि राम मंदिरासाठी पहिले बळी ठरलेले हेच ते रक्षक आहेत। बाबराची नजर अयोध्येतील श्रीराम मंदिरावर पडली हे माहीत होताच भिटीचे राजा यांनी आपले 1,74,000 सैन्य गोळा केले आणि अयोध्येकडे कूच केले। अयोध्येत गेल्यानंतर त्यांनी बाबराच्या 4,50,000 सैन्याचा मुकाबला करण्यासाठी हे सैन्य मैदानात उतरवले, परंतु या राजासहित सर्व सैन्य कापले गेले आणि श्रीराम मंदिराच्या रक्षणासाठी ठरलेले हे दुसरे बळी। बाबराच्या अंगामध्ये जणू काही सैतानच घुसला होता। त्याने 21 मार्च 1528 रोजी या मंदिराच्या 4ही बाजूने तोफा लावून हे मंदिर संपूर्णपणे उद्ध्वस्त करून दिले आणि मस्जिदाचे काम करण्यासाठी ज्या विटा बनवल्या या विटांमध्ये पाण्याऐवजी रक्ताचा वापर केला आणि यावरूनच लक्षात येते की अयोध्या ही किती रक्तांनी रंगली असेल। राम मंदिर पुन्हा एकदा उभे राहिले पाहिजे याच जाणीवेतून देवीदास पांडे यांनी 90,000ची फौज उभी केली आणि हे युद्ध अहोरात्र 5 दिवस चालले, परंतु फितुराने घात केला। त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर वीट फेकून मारली आणि त्याच वेळी बाकीमीरने त्याच्या बंदुकीची गोळी त्यांच्या छातीमध्ये झाडली आणि हे तिसरे बलिदान राम मंदिर रक्षणासाठीचे ठरले।
नंतर हंशवरचे राजा रणविजय सिंह यांनी पुन्हा एकदा 25,000 सैन्य सोबतीला घेऊन बाबराच्या सैन्यावर आक्रमण केले आणि पुन्हा एकदा हे 25,000 सैन्य कापले गेले आणि हे सैन्य राम मंदिराच्या साठी ठरलेले चौथे बळी ठरले। त्यानंतर स्वामी बलरामचारी यांनी देखील राम मंदिरासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही। त्यांनी तब्बल 20 वेळा बाबराच्या सैन्यावर आक्रमण केले आणि त्यांनाही यासाठी बलिदान द्यावे लागले। आपल्या सर्व नातलगांची हत्या करून औरंगजेब त्यानंतर सत्तेवर आला। त्याने अयोध्येतील सर्व मंदिरे पाडण्याची घोषणा केली आणि हाच सर्व प्रकार वैष्णवदास यांच्या जिवारी लागला। त्यांनी तब्बल 30 वेळा शत्रूचा सामना करण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढ्या मोठ्या अवाढव्य शक्तीपुढे त्यांचा निभाव लागणे काही शक्य नव्हते। 1763 साली अमेठीचे राजा गुरुदत्त आणि पिपेपूरचे राजा यांनी पुन्हा एकदा अयोध्येवर चाल केली आणि त्यांनी एकूण 5 वेळा चाल केली आणि 5व्या वेळी त्यांना निर्णायक विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विवादी जागेवर श्रीरामाची मूर्ती स्थापन केली। 1764 मध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाने अयोध्येवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तब्बल 10,000 हिंदूंची हत्या झाली आणि अयोध्या भूमी ही लाल रक्ताने रंगून गेली। परंतु पुन्हा एकदा प्राणाची पर्वा न करता काही हिंदूंनी त्या ठिकाणी रामनवमी साजरी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर पुढील काळात ब्रिटिश सरकार सत्तेवर आले आणि हिंदुस्थानवर एक हाती सत्ता सुरू झाली। यानंतर अनेक वेळा हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली उसळल्या गेल्या। राम मंदिर की मस्जिद यावरून दंगली झाल्या। त्यानंतर ब्रिटिश सरकारने आतल्या बाजूस मुस्लिमांना नमाज पाडण्यास परवानगी दिली आणि बाहेरच्या बाजूस हिंदूंना रामाची पूजा करण्यास परवानगी दिली। 1934 साली पुन्हा एकदा हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे झाले। यावेळी हिंदू समाज इतका आक्रमक झाला की हिंदू समाजाने फक्त 4 दिवसामध्ये बाबरी मस्जिद आपल्या ताब्यात घेतली, त्या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती स्थापन केली, पूजा अर्चा सुरू केली आणि तेव्हापासून या ठिकाणी कोणताही मुस्लिम बांधव नमाजासाठी फिरकला नाही। 1947 साली नंतर हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि धर्माच्या आधारावर देशाची फाळणी देखील झाली, परंतु देश स्वतंत्र झाला मात्र श्रीरामांचा वनवास काही संपला नाही। त्यानंतर पुन्हा एकदा संत महंतांनी श्रीराम मंदिराचा प्रश्न उचलून धरला आणि या आधारावर 1777 मध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा खोदकाम करण्यात आले। या खोदकामामध्ये 14 खांब सापडले। या खांबावर वेगवेगळ्या हिंदू देवतांच्या मूर्ती कोरलेल्या सापडल्या आणि या ठिकाणी राम मंदिर होते हा यासाठीचा भक्कम पुरावा होता। 1991 साली तब्बल 25 लाख कारसेवकांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी आंदोलन केले। यावेळी बेछूट गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये अनेक मृत्युमुखी पडले। शेवटचे बलिदान ठरले ते 27 फेब्रुवारी 2002 साली अयोध्येकडून अहमदाबादकडे येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला। यामध्ये 2000च्या आसपास कारसेवक होते आणि त्यातील 60च्या आसपास कारसेवक यामध्ये होरपळून मृत्यू पडले। त्यानंतर सुरू होते ती न्यायालयीन लढाई। त्यानंतर 1992 ते 2019 पर्यंत ही लढाई सुरू राहिली। तब्बल 3 दशके ही लढाई सुरू होती। त्यानंतर या लढाईचा गोड अंत झाला तो 9 नोव्हेंबर 2019 रोजी। या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की ही विवादित जागा ही राम जन्मभूमीच आहे। या ठिकाणी श्रीरामाची मंदिर होतेच आणि हा क्षण 500 वर्षांनी पाहायला मिळाला। हा ऐतिहासिक क्षण बहाल केला गेला नव्हता तर तो मिळवला गेला होता। 5 ऑगस्ट 2020 हाच तो मंगलमय दिवस, राम भक्तांच्या बलिदानाचे सार्थक ठरलेला तो क्षण म्हणजेच राम मंदिराच्या निर्माणासाठी झालेली भूमिपूजन आणि एका डोळ्यामध्ये आनंद तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू असणारा हा दिवस। शेकडो वर्षांच्या बलिदानाच्या पायावर दिमाखात उभे राहिलेले ते फक्त एक श्रीराम मंदिरच नाही तर ते राष्ट्र मंदिर देखील आहे आणि या मंगलमय क्षणाचे आपण साक्षीदार आहोत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी पाऊल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।